आणि आता बातमी आहे रवी राणांनी केलेल्या एका विधानाची। मलाही मंत्री व्हावंसं वाटतं। मला 8 दिवस आधी मंत्रिपदाचा शब्द देण्यात आला होता, मात्र ऐनवेळी थांबवण्यात आलं, अशा शब्दात रवी राणांनी नाराजी व्यक्त केली होती। त्यावर बोलताना राणा यांना कॉल आला, त्यांना पद देणं यात जमीन आसमानाचा फरक आहे, असं बच्चू कडू यांनी म्हटलंय। आणि आज अनेकांना वाटतं की मी मंत्री झालो पाहिजे, मलाही वाटतं झालो पाहिजे, कारण की आमदार बनू बनू मी त्रासलोय जरा की आमदार बनल्यावर एवढं तळमळीनं मी काम करतो, तर मंत्री झाल्यावर या महाराष्ट्रातल्या जनतेला, या अमरावती जिल्ह्याच्या जनतेला तो आमदार मंत्री कसा असते आणि मंत्र्याचं कर्तव्य काय असते हे महाराष्ट्रामध्ये दाखवण्यासाठी एकदा तरी मला मंत्री बनायचं आहे। ज्या दिवशी मी मंत्री बनेल ते मी तुम्हाला दाखवून देईल की मंत्री कशाला म्हणते। आज आमदार आहे तर या पद्धतीने काम करतो, जर मंत्री बनेल तर याच्यापेक्षा जास्त जमिनीवर जाऊन काम करेल, हा विश्वास मला आहे आणि हा जनतेपर्यंत पोहोचवण्याचं मी काम करेन। मला असं वाटतं का ते देवेंद्रजी आणि त्यांचा विषय आहे, कॉल असणं आणि पद देणं याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे। त्यांच्या मनात अधिक काही मोठं मंत्रिपदापेक्षा मोठं देण्याचा त्यांचा विचार असेल देवेंद्रजीचा, म्हणून कदाचित थांबवलं असेल, नाही तर मग म्हण प्रचलितच आहे, गरज सर्व वैद्य मरो।